नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे रीना शेलार ब्लॉग्समध्ये। तर सकाळी सकाळी आपली खूप घाई होते आणि त्या घाईच्या वेळेत आपल्याला जसं बघतायत मी दूधही गरम करते, मला टिफिनही बनवायचं, तर अशा वेळी माझी धावपळ होते। तर पौष्टिक आणि फुलफिलिंग लवकर होणारा टिफिन मी रेडी करते। त्यासाठी इथे मी बेसन डोसा बनवते। तर इथे मी बेसन घेतलेला आहे, मीठ घेतलंय, हळद, लाल तिखट, धने पावडर, हे प्रमाण जे आहे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे घेणार आहात, किती बेसन लागतं। हिंग टाकलेला आहे आणि मी इथे ओवा टाकणार आहे। तर प्रमाण जे आहे ना, कारण की कुणाला किती तिखट हवं आहे, बेसन किती घेणार आहात त्या प्रमाणावर सगळं काही डिपेंड आहे। तर तुम्ही तसं तर आपण रोजच बनवतो, चिला आपण नेहमीच बनवतो। तर चिला व्यतिरिक्त याच्यात आपण फिलिंग करणार आहोत ना, तर ते पण एक इंटरेस्टिंग आहे, कारण की त्याच्याने भाज्या मुलांच्या पोटात जातात आणि त्यामुळे एक पौष्टिक फुलफिलिंग डबा रेडी होतो, तोही अगदी 10-15 मिनिटात। ही रेसिपी फार जास्त वेळ घेत नाही। शूट करताना मला वेळ लागतो, पण जेव्हा आपण असं प्रॅक्टिकली बनवतो, कारण की शूटमध्ये कसं आहे, हात असाच घेतला पाहिजे, रेसिपी दिसली पाहिजे, हे सगळे अँगल्स बघावे लागतात। पण जेव्हा आपण असंच बनवतो तेव्हा आपण फटाफट कटिंग करतो आणि पटकन बॅटर रेडी करून पटकन रेडी करतो। तर इथे मी आता टिफिनला लागणार आहे तेवढा कांदा कट केलेला आहे, टोमॅटो कट करून घेतलेला आहे, त्यानंतर इथे मी कॉर्न घेतलेला आहे आणि शिमला मिरची घेतलेली आहे। आता घरात ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या टाका। कांदा टोमॅटो तर इझिली अवेलेबल असतोच आपलं, तर तुम्हाला काय आवडतं त्यानुसार तुम्ही टाका। इथे माझे पॉपकॉर्नही रेडी होता आहेत, टिफिनसाठीच हे सुद्धा रेडी होतं आहे। तर आता मी तवा गरम करून घेणार आहे। जो तवा तुम्ही नेहमी वापरतात ना तो वापरा। त्यानंतर त्याच्यावर बॅटर टाकून घेणार आहे। बॅटर बघणार तर खूप पातळ केलेलं नाही आहे, हलका घट्ट सरच ठेवलेलं आहे आणि असा तो पसरवून घ्यायचा आहे बॅटर। आपण चिले करतोच ना, तर सेम चिला करतो तीच प्रोसेस आहे, फक्त त्यावर ना मी इथे टोमॅटो सॉस लावून घेतलं आहे। तुम्ही शेजवान चटणी लावू शकतात, पण मुलांना द्यायचं म्हणून मग एक तिखट नको व्हायला म्हणून मी इथे टोमॅटो सॉस लावलेला आहे। पण शेजवान चटणी किंवा पिझ्झा सॉसचंही खूप छान टेस्ट येते। कांदा टाकते आहे, त्यानंतर टोमॅटो, इथे कॉर्न टाकलेला आहे आणि शिमला मिरची, इवन तुम्ही ग्रीन पीस घेऊ शकता, पण ग्रीन पीस थोडे मोठे होतात म्हणून मी अवॉइड केलं। आणि थोडं पनीर होतं तर पनीर पण ॲड केलं आहे, कारण की माझी मुलगी सहसा असंच पनीर खात नाही, तर अशा रेसिपीज करून दिल्यामुळे मग तिच्या पोटात पनीरही जातं। चीज टाकलेलं आहे, तर याच्यातनं जे काही तुमच्याकडे आता अवेलेबल आहे ना ते तुम्ही टाकू शकता। चीज नसेल स्किप करा, पण जनरली आजकाल सगळ्यांकडे चीज इझिली अवेलेबल असतं। तर चीज ग्रेट केल्यानंतर मग मला आठवलं की आपण ओरिगानो किंवा पिझ्झा सीझनिंग पण टाकू शकतो, त्याच्याने खूप छान टेस्ट येते। तर इथे मी पिझ्झा सीझनिंग टाकून घेतलेलं आहे, अगेन ऑप्शनल आहे। त्यानंतर इथे बटर पण टाकणार आहे। बटरने बेसन आणि बटरचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं, त्याच्याने एक छान चव येते। तर इथे तुम्ही तूपही वापरू शकतात, तेल वापरू शकतात किंवा बटर वापरू शकतात। इथे मी फक्त तुम्हाला प्रोसेस दाखवते आहे की कसं करायचं आहे, तुमच्याकडे काय साहित्य अवेलेबल आहे त्यानुसार तुम्ही हे करून घेऊ शकतात। तर इथे बघू शकतात आपला बेसन चिला रेडी झालेला आहे, त्याला आपण कट करून घेणार आहोत। ॲक्च्युली तवा खूप गरम आहे आणि शूटिंगमध्ये काम करत असताना फारच अवघड होतं। तर इथे माझा टिफिन मी रेडी करून घेतलेला आहे, बघू शकतात। सोबत पॉपकॉर्न, बिस्किट्स दिलेला आहे आणि एक्स्ट्रा चिला पण देणार आहे अजून फ्रेंड्ससाठी, नाही तर तिला टिफिनच मिळत नाही। मला हे चॅलेंजिंग झालेलं आहे, रोज मला नवीन काहीतरी टिफिनला द्यावं लागतं। तिचे फ्रेंड्स रोज विचारतात आज नवीन काय आणलं आहे टिफिनमध्ये।